नमस्कार मित्रो, मी आता पेरू प्लॉटमध्ये आहे. आज ह्याला पाण्याची पाळी होती. काय झालं, जी छाटणी झाल्यानंतर जी अपेक्षित ही फुटेची पानं, त्याची रुंदी, कलर, त्याच्यानंतर लांबी, त्याच्यानंतर हे कळी निघणे, हे थोडं मंदावलं ह्या 8-10 दिवसामध्ये. का मंदावलं? मग त्याचा अभ्यास केला जातो. मग आज थोडं नियोजन केलं. याला अपटेकसाठी टेक्नो दिलेला आहे, आपण PHB केशबी दिलेलं आहे. परंतु नवीन मुळाची निर्मिती आणि ह्याला थोडं नायट्रोजन कमी पडलं, म्हणून ही अवस्था अशी झाली. म्हणून ह्याला आज ह्युमिक ॲसिड एकरी 500 ग्रॅम आणि ह्या 3 एकरचा प्लॉट आहे. ह्युमिक ॲसिड 1.5 किलो आणि युरिया 15 किलो असं दोन्ही एकत्र करून ड्रीपमधून सोडण्यात आले. ह्याच्यामुळे काय होईल, मुळाची चांगली निर्मिती होईल, अपटेक होईल. अपटेकसाठी आपण बरंच काही मटेरियल सोडलेलं आहे, आणखीन एखाद्या वेळेस द्यायचं आहे. आणि ही कळी निघणं चालू आहे, परंतु फूट जी आहे, जे नव्हती निघलेली आहे, अशी तगडी नव्हती खूप आहे, परंतु ज्या पटीत त्याचे पानं पाहिजे ते नाहीत. मग ह्याला काय झालं की नायट्रोजन कमी पडलं. आता ते नायट्रोजन मला 13-40-13चा विचार केला, पण 13-40-13ची काही गरज नाही. नायट्रोजन हे काम होऊन जातं. शेतकरी बांधव, तुमच्याकडे ही जर समस्या असेल, एकदा ह्युमिक आणि एकरी 5 किलो युरिया द्या, म्हणजे 1-8 दिवसामध्ये हेल्दी कंडिशन होईल. कळी निघणं चालू झालेलं आहे. नमस्कार.